लोकसभेची निवडणूक लागली. ही लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या. सुनेत्रा पवार उभ्या राहिल्यानंतर मग बारामतीच्या मैदानावर काका पुतण्यांनी एकमेकांवर केलेली टीका महाराष्ट्राने अनुभवली. पुढे विधानसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर अजित पवारांनी अशी भूमिका घेतली. अजित पवार असं म्हटले, की सुप्रियाच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं करणं ही माझी चूक होती. ती चूक मी मान्य करतोय. मात्र पुढं मागचे जे काही म्हणजे मागे जे काही घडलं तेच पुढे घडल्याचं पाहायला मिळालं. काकाच्या विरोधामध्ये थेट पुतण्या मैदानात विधानसभेला उतरल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार च्या रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अजित पवार पुढे 1,12,000 मतांचं मताधिक्य घेऊन विजयी देखील झाले. मात्र विजयी झाल्यानंतर आज खरं तर अजित पवारांनी सुरुवातीला शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील एक्स वर पोस्ट करत ट्विट करत दिल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्येष्ठ नेते आदरणीय श्री शरद पवार यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्विट जे आहे ते अजित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर 6 जनपथ ज्या ठिकाणी शरद पवार यांचं दिल्लीतलं निवासस्थान आहे त्या दिल्लीतल्या निवासस्थानी अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह पोहोचल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे देखील अजित पवारांसोबत होते. अजित पवारांसोबत हे दोन नेते गेल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी भेट झाली आणि मग या भेटीनंतर ज्यावेळी अजित पवार हे बाहेर आले त्यावेळी माध्यमांनी अजित पवारांना घेरलं. माध्यमांना बाईट देताना, माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवार असं म्हटले, की आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्या प्रतिभा काकींचा वाढदिवस असतो. म्हणजे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचा उद्या वाढदिवस असतो. त्यामुळे आज साहेबांना शुभेच्छा दिल्या, काकींनाही भेटून मी शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. नाही शेवटी कुटुंब आहे, कुटुंब म्हणून राजकारणाच्या जागी राजकारण, कुटुंबाच्या जागी कुटुंब अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच मंत्रिमंडळ विस्तारावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. या दरम्यान बोलताना अजित पवार असं म्हटले, की कदाचित 14 नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता आहे. कारण 16 तारखेला जे आहे ते नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणं तितकंच गरजेचं असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या सगळ्यामुळं जर आपण पाहिलं तर हे भेट जी आहे त्या भेटीच्या दरम्यान अजित पवारांनी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांना ज्यावेळी विचारलं गेलं, की आज तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, पार्टीमध्ये स्प्लिट झाली आहे, 2 नेते 2 पक्ष आता झाल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे 1999 ला ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्याच राष्ट्रवादीमध्ये 2023 मध्ये फूट पडलं. 2 जुलै 2023 ला अजित पवार महायुती बरोबर गेले आणि मग काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष बारामतीकरांसह महाराष्ट्राला पाहायला मिळाला. यानंतर आज दिल्लीमध्ये जाऊन अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेणं, या सगळ्यावर ज्यावेळी छगन भुजबळांना विचारलं त्यावेळी छगन भुजबळांनी तीच प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. छगन भुजबळ म्हणाले, की राजकारणाच्या जागी राजकारण असतं. मी तर शरद पवारांना 1990 पासून आजच्या दिवशी म्हणजे 12 तारखेला भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो. आजही आम्ही त्याचप्रमाणे शरद पवारांना भेटून ज्या आहेत त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. आणि यामुळं आज काका पुतण्यांची झालेली भेट आणि या भेटी दरम्यान सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी नेते देखील 6 जनपद या शरद पवारांच्या निवासस्थानी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट या भेटीच्या दरम्यान झाल्याचं पाहायला मिळालं, की अजित पवारांच्या स्वागताला दस्तूर खुद्द खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांनी यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जसे काका पुतण्या आमने सामने आले होते तशा या 2 बहीण भाऊ देखील आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. मग सुप्रिया सुळेंनी त्या निमगाव केतकीच्या इथल्या सभेमध्ये बोलत असताना पार्लमेंटमध्ये काय तुम्ही पर्स घेऊन जाणार का अशा आशयाची टीका अजित पवारांवर नाव न घेता केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याला काउंटर अटॅक अजित पवारांनी केला होता, की सदानंद सुळे काय पर्स घेऊन येतात का, ते देखील संपूर्ण महाराष्ट्राने तो व्हिडिओ आपल्या पाहिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज अजित पवार ज्यावेळी बारामतीमध्ये शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचले त्यावेळी सुप्रिया सुळेंनी त्यांचं स्वागत केलं. अनेक मातब्बर नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे 6 जनपद या शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आहेत. 2 दिवसांपूर्वीच
ईव्हीएमच्या अनुषंगाने ईव्हीएम विरोधातली लढाई सर्वोच्च न्यायालयामध्ये कशी लढता येईल, या अनुषंगाने पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीणसह जे पराभूत उमेदवार राज्यभरातले आहेत, या नेत्यांची शरद पवारांनी बैठक देखील घेतली होती. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे या बैठकीला उपस्थित होते आणि त्याच दिवशी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. साधारणतः संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं, संसदेचं हिवाळी अधिवेशन राजधानी दिल्लीमध्ये सुरू असल्यामुळे शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत. या शनिवारी आणि रविवारी शरद पवार महाराष्ट्रामध्ये आले होते. दिल्लीतलं अधिवेशन संपवून पुण्यामध्ये उल्हासराव ढोले पाटलांचे जे माजी महापौर होते, त्यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. रविवारी शरद पवार हे मार्केटवाडीला गेले होते. मार्केटवाडीमध्ये जे बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जावं यासाठी जे जन आंदोलन उभं राहतंय, त्या जन आंदोलनाच्या दरम्यान गावकऱ्यांची भेट घेऊन शरद पवार यांनी तिथल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं होतं. ती जाहीर सभा देखील झाली होती. लगेच रविवारी रात्री शरद पवार हे दिल्लीत रवाना झाले. पार्लमेंटरी सेशनला जे आहेत ते हजेरी लावताना पाहायला मिळत आहेत. त्या अनुषंगाने महत्वाच्या बैठका ज्या आहेत त्या सध्या दिल्लीमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. त्याच अनुषंगाने आज अजित पवार आणि शरद पवार यांची देखील भेट झालेली आहे. एकंदरीत जर आपण पवार कुटुंबाविषयी बोललो, कारण आपल्या लाईव्हचं आजचं मला वाटतं टॅगलाईन आणि थंबनेलही आम्ही तीच दिलेली आहे की पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या भेटीला पवार कुटुंबात नेमकं काय घडतंय. कारण केवळ अजित पवार, शरद पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार म्हणजे पवार कुटुंब नव्हे, तर पवार कुटुंब फार मोठं कुटुंब आहे. कोणी उद्योग क्षेत्रात आहे, कोणी राजकारणात आहे, कोणी कृषी क्षेत्रात आहे. असे पवार कुटुंबातले प्रत्येक जण हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. दरवर्षी दिवाळी, पाडवा आणि भाऊबीजेच्या निमित्तानं हे संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते काटेवाडीत एकत्र येत असतं. मात्र यावर्षी आपल्याला आठवत असेल की एकतर विधानसभेची निवडणूक होती. विधानसभेची निवडणूक असताना शरद पवारांच्या जो मेळावा आहे, दिवाळीचा पाडवा जो आहे, तो त्यांच्या काटेवाडीतल्या, तो त्यांच्या गोविंदबागेतल्या घरी झाला आणि अजित पवारांचा जो दिवाळी पाडवा आहे तो काटेवाडीत झाला. पवार कुटुंबामध्ये 2 दिवाळी पाडवे आपल्याला पाहायला मिळाले आणि मग पवार कुटुंबामध्ये जेव्हा आपण पाहिला तर रोहित पवार म्हणजे राजेंद्र पवारांचं कुटुंब, अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी वेगळी भूमिका घेतली, ते पवार साहेबांसोबत राहिले आणि शरद पवारांचं कुटुंब, असे हे 3 कुटुंब प्रामुख्याने समोर येताना पाहायला मिळतात. मात्र ज्यावेळी विजया पाटील असतील किंवा मग रजनीताई इंदुलकर असतील, यांना ज्यावेळी विचारलं जातं तेव्हा मग आमचा परिवार जो आहे तो एकसंध आहे अशीच प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत असते. त्यामुळे पवार कुटुंबामध्येही या 2 काका पुतण्यांनी एकत्र यावं असा अर्थातच मतप्रवाह आहे आणि आजच्या भेटीनंतर 2 काका पुतण्या एकत्र येणार का किंवा काका पुतण्यांमध्ये पुन्हा मधल्या कुठेतरी ज्या मधल्या काळामध्ये विसंवाद झाला होता, त्या विसंवादाचं रूपांतर संवादामध्ये होणार का आणि या 2 काका पुतण्यांमध्ये पुन्हा संवाद पाहायला मिळणार का, हे पाहणं महत्वाचं आहे. आजच्या भेटीमध्ये अर्थातच शरद पवार, अजित पवारांनी असं सांगितलंय की मी केवळ शरद पवारांना जे आहे ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो आणि शेवटी कुटुंबाच्या ठिकाणी, कुटुंब राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आहे. त्यामुळे आता या 2 काका पुतण्यांमध्ये पुन्हा पूर्वीसारखा संवाद होतो का, नेमकं या भेटीमध्ये खरंच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या की कोणती राजकीय चर्चा झाली, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये, पुढच्या काही काळामध्ये कदाचित ते देखील समोर येण्याची शक्यता आहे. या बातमीसह राज्यातल्या, देशातल्या प्रमुख राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.